रसिक हो नमस्कार. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन, वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारती विद्यापीठ पुणे भाग 5 आपण पुढं सुरू करतो आहे. पावला गणिक त्याच्या हातातील काठी धोंड्यावर आपटू लागली. रिंगी बसवलेल्या त्या काठीचा आवाज सबंध गल्लीभर निनादत होता. तो आवाज ऐकत आबा थोडा वेळ तिथंच उभे राहिले. माणूस भुयारात शिरून गडप व्हावा तसा नाईक दिसेनासा झाला. काठी वाजायची बंद झाली आणि नुसतं एक भुयार तेवढं डोळ्यापुढं पसरलेलं दिसू लागलं. थेट आबांच्या घरापासून ते राम मंदिराच्या कोपऱ्यापर्यंत नुसती एक गल्ली तेवढी डोळ्यांना दिसत होती. अंधारात बुडून गेली होती. ना माणूस ना काणूस, कोणी येत नव्हतं, कोणाचा आवाज कानावर पडत नव्हता. कसला वावर नसलेली, वर्दळ नसलेली ती गल्ली रात्रीच्या अंधारात ओस पडल्यासारखी दिसत होती. अजून अंधार गुडूप झाला नव्हता. पायाखालचा रस्ता डोळ्यांना दिसत होता, पण आबांनाच सगळीकडे काळोख पसरल्यासारखं दिसू लागला. गल्ली भकास दिसू लागली आणि तसंच बघत उभं न राहता भराभर जोता उतरून ते खाली गेले आणि घाईनं दार लोटून परत फिरले. लक्ष्मीबाई माझं घराच्या तोंडाशी येऊन उभ्या राहिल्या होत्या. टक लावून आबांच्याकडे पाहत होत्या. घराचा मुख्य दरवाजा असा बंद केला हे पाहून त्यांनी विचारलं, का? दार का पुढं केलं? आबा आपल्याच तंत्रीत होते. लक्ष्मीबाईंनी काय विचारलं हे त्यांना कळालं नाही. असं म्हणत गोंधळल्यासारखे ते त्यांच्या तोंडाकडे बघत राहिले. लक्ष्मीबाईंनी पुन्हा विचारलं, दार का पुढं केलं? हाताची बोटं चळवत आबा बोलले, हो केलं पुढं. बाहेर काळोख पडलाय, कशाला ठेवायचं उघडं? अजून मुलं घरी यायची आहेत. सहज सांगावं तसं लक्ष्मीबाई बोलून गेल्या आणि आबांच्या तळपयाची आग मस्तकाला जाऊन भिडली. दिवे लागायच्या वेळी मुलं घरात नाहीत म्हणजे काय? तिने सांज टळून अंधार पडला तरी अजून त्यांचा पत्ता नसावा? मनातली खळबळ उसळी मारू लागली. त्यांना आतल्या आत गलबलल्यासारखं झालं. राग अनावर झाला. नजर रोखून ते लक्ष्मीबाईंकडे बघत राहिले. ती जळती नजर बघून लक्ष्मीबाई काही न बोलता मान खाली घालून आपल्याच पायाकडे बघत राहिल्या. आबांचं सगळं अंग संतापानं थरथर कापत होतं. आतनं भडका उडाला होता आणि अंगाचा सगळा डोंब झाला होता. एकाएकी आबा गरजले, देवाला सोडलेल्या धुळीसारखी पोरं अजून बाहेर उंडकतायत, त्यांना काही घरदार आहे की नाही? खाली घातलेली मान वन न करताच हळू आवाजात लक्ष्मीबाई म्हणाल्या, मीच पाठवलं आहे. फार शहाणे आहात. रात्रीच्या वेळी कुठं धाडलं त्यांना? शेजारीच, उद्धव नानांच्या घराकडे. उद्धव नानांच्या? असं म्हणून आबा नजर लावून तोंडाकडेच पाहत राहिले. मान किंचित वर करून लक्ष्मीबाईंनी त्यांचा तो अवतार न्याहाळून घेतला आणि त्यांना आता कसं शांत करावं हाच त्यांच्यापुढे पेच पडला. काय सांगावं हे सुचत नव्हतं. खरं म्हणजे राग असा त्यांना कधी येतच नसे. त्यांना इतकं बेभान झालेलं लक्ष्मीबाईंनी कधी पाहिलं नव्हतं. त्यांचा हा कोप आणि हा अवतार त्या पहिल्यांदाच पाहत होत्या. आता हा राग कसा आवरावा, कसं त्यांना शांत करावं, त्यांना पटेल असं काहीतरी सांगणं भाग होतं. कशी समजूत काढावी लवकर काही सुचत नव्हतं. आणि आबा तर संतापाने नुसते बेभान होऊन गेले होते. नजर रोखून पाहत होते. मुलांनी तरी लवकर येऊ नये. अंधार पडताच घरी यायला त्यांना काय झालं? अजून कसलं खेळणं त्यांचं? या रागाच्या भरात जर ती घरात आली? लक्ष्मीबाईंनी एकाएकी मान वर केली आणि नजरेला नजर देत त्या म्हणाल्या, अभ्यासाला गेलेत म्हणून गेलेत. आपल्या एका हाताच्या बोटानं शेंडीला तिढे देत आबांनी उलटा सवाल केला, दुसऱ्याच्या घरात अभ्यासाला पाठवायला या घरात काही जागा नाही? बोला, आहे ना जागा? पाण्यावर बुडबुडा येऊन फुटावा तसा खालून आवाज वर आला, हो आहे. दिवाबत्तीची सोय नाही? आहे. मग काही त्यांना पाठ्यपुस्तकं नाहीत? लक्ष्मीबाईंनी नुसती मान हलवली आणि आबा कडाडले. आहेत ना पाठ्यपुस्तकं? हो आहेत. मग कपाळावर आठ्या चढून आबांनी पुन्हा विचारलं, हे सगळं असताना आपलं घर सोडून त्यांना बाहेर का पाठवलं? घरात अभ्यास कसा करता येत नाही? भीतबाई लक्ष्मीबाई बोलल्या, मुलात मूल रमतं. नको काय म्हणायचं त्यांना? होय, नको म्हणायचे. आबा असे अंगावर खेकासले आणि दाणा पाय आपटत ते एरझरा घालत राहिले. लक्षण काही ठीक दिसत नव्हतं. चौतळल्यासारखे ते पाय आपटत फिरत होते आणि लक्ष्मीबाईंचं काळीजच तोडवलं जात होतं. कधी असं पाहिलं नव्हतं. एवढ्याशा कारणावरून ही इतकं कसलं रागवणं? मुलं तर काय
रात्री करून घरी येत नाही, यासाठी एवढी राख डोक्यात घालून घ्यायची. माणसानं इतकं कसलं बोलायचं? काय करावं हे कळत नव्हतं. आणि जरा पुढं झाल्यासारखं करून दाराकडे जात लक्ष्मीबाई म्हणाल्या, शांत व्हा, घेते बोलावून. आबा पुन्हा गरजले, तुम्ही आज जा, कुठे निघालात? असं विचारत जोता उतरून तेच खाली आले. लक्ष्मीबाई जागच्या जागी स्तब्ध उभ्या राहिल्या. संतापलेले आबा दरवाजाकडे गेले. त्यांनी कडी काढली आणि 2 दारापैकी एकच दार उघडून त्यांनी भली एक हळी दिली. केशवा, ए केशवा, माधव, अरे माधव. आबांची हाक काळीच कापत गेली आणि साऱ्या गल्लीभर घुमत राहिले. त्यांच्या हाकेला कोणी ओ दिलं नाही, पण त्यांच्याच आवाजाचा प्रतिध्वनी मात्र उमटत राहिलं. कुणी ओ देत नव्हतं आणि हाका मारण्याचा सारखा सपाटा चालू होता. आपल्या दोन्ही मुलांची नावं घेऊन आबा उसंत न घेता हाका मारीत होते. सबंध गल्लीच गरजत होती. ब्राह्मणाळी सगळी दणाणून गेली होती. त्यांचा तो आवाज गल्लीतल्या अनेक दगडी भिंतींवर आदळत होता आणि इकडून तिकडे मारलेला टोला तिकडून परत यावा तसाच त्यांचाच आवाज त्यांनाच परत ऐकू येत होता. लक्ष्मीबाई निमूटपणे ऐकत राहिल्या. अखेर न राहून त्याच पुढे झाल्या आणि जवळ जात म्हणाल्या, असं नाही ऐकायला जायचं त्यांना, मीच जाऊन बोलावून आणते. हाका मारायचे थांबवून आबानेच लक्ष्मीबाईंना विचारलं, एवढ्या मोठ्यांदा हाका मारल्या तरी ऐकायला जात नाही त्यांना? एवढ्यात पावलांचा आवाज कानावर आला. मान फिरवून आबा समोर बघत राहिले. पावलं जवळ येत होती. उघडलेलं एक दार हातात धरून आबांनी एकवार लांबवर नजर टाकली. मुलं घराजवळ आली होती. आबांची नजर थेट राम मंदिराच्या कोपऱ्यावर जाऊन भिडली होती. काही दिसत नव्हतं, नुसता काळोख पसरला होता. आबा असे दाराला एक आडवा हात लावून उभे राहिले होते आणि भ्यालेली मुलं माना खाली घालून त्यांच्यासमोर दारातच उभी होती. आबांच्या हाका ऐकून त्यांचा थरकाप उडाला होता आणि त्यांना असं दारात पाहून त्यांची गाळणच उडाली होती. आडवा हात करून ते वाटेतच उभे राहिले. त्यांच्या अंगावरून हात जाण्याची कोणाला धीरच होईना. अखेर थोरला मुलगा केशवच मनाचा हिया करून पुढे झाला. उंबरा ओलांडून तो आत आला आणि झडप घातल्यासारखी करून आबांनी एका हाताने त्याची मान पकडली आणि दुसऱ्या हाताने बकाबक त्याच्या पाठीत बुक्क्या घालायला सुरुवात केली. एका पाठोपाठ 4-6 बुक्क्या त्याच्या पाठीत बसल्या. त्या जागी माधव असता तर हुक भरून खालच्या भुईवर आडवा पडला असता. पण केशव जरा झोंडच होता. 14 वर्षाचा असला तरी मिसरूड फुटून निबर झाला होता. वाडीस लागून नुसता उंच दिसत होता शेलाटा, पण पोलादाची काम होती. आबांच्या 5-6 बुक्क्यातच तो काही गारद झाला नाही. शाळेतल्या उन्हाळ पोरांचा थोडा बहुत गुण त्याला लागलेला होता. मार बसतोय हे बघून केशवनं चपळाई केली. सगळं बळ एकवटून रानडुकरासारखी त्यानं एक मुसांडी मारली आणि थेट त्यानं आतल्या स्वयंपाकघर गाठलं. तो असा हातातनं निसटला आणि उसासाटा करत आबा नुसतेच बघत राहिले. केशवच्या या वागण्यानं त्यांना धसकाच बसला. न जुमानता तो आता असाच आत पळून गेला आणि आबांचा पारा आणखी चढला. केशवनं दिलेला हिसका त्यामुळे त्यांचा जरा हात लचकल्यासारखा झाला होता. त्याचाही राग मनात लसत होता, पण इलाज नव्हता. त्याच्यावर आणखी राग काढण्यात आता अर्थ नव्हता. पोरं बरोबरीला आलं होतं. गळ्या इतकं वाढलं होतं. नुसतं वाढलं नव्हतं, काही ऐकत नव्हतं, झोंड झालं होतं. गळ्याला फास लावायला पोटी जन्म घेतला होता. त्याच्या अंगाला हात लावला हीच आपली चूक झाली. जुमानतात तोवरती मुलं. राग आणखी अनावर झालेला. झालेच्या चुकीचाही संताप आला होता. तेलाच्या टाकीलाच आग लागली होती आणि एकाएकी माधव समोर आला. पंतांना विवेक राहिला नाही. त्यांनी लचकलेला हात परत वर उगारला. आता कसली भीती नव्हती. हाताला हिसरा देऊन पळण्याची धमक आणि चपळाईची माधवच्या अंगात मुळीच नव्हती. एकतर तो नेभळा होता आणि शिवाय कोवळा होता. हे पोर सालस जन्माला आलं होतं. आबांची एक बुक्की बसली आणि धाडकन ते पोर फरशीवर खाली पडलं. उफराटं तिरफाटं होऊन माशासारखं वळवळू लागलं आणि खाली वाकून आबा बुक्क्या हाणू लागले. कसला विचार न करता मारू लागले. पोर एकसारखं तळमळत होतं आणि आबांचा दुखवलेला हात शांत होत होता, आराम पडत होता. लक्ष्मीबाईंना हे बघवे ना. त्या आडव्या आल्या आणि पुढं येऊन त्यांनी खाली पडलेल्या पोराला पोटाशी धरलं. आबांना मारता येईना. मग त्यांनी त्यांच्या एका बाखुटीला धरून त्यांना वर उचलत विचारलं, कसला अभ्यास करीत होता रे? थोरल्याच्या नादी लागून तू सुद्धा असाच बिघडतोस? काय करीत होतास इतका वेळ? मला फसवता? कुठे आहेत तुमची पाठ्यपुस्तकं? कशानं अभ्यास करत होता?
दगडाचा अभ्यास. आबांना पुढं बोलवेना. संतापानं अंग थरथरत होतं, ओठ कापत होते आणि हाताची बोटं चुळबुळत होती. बुक्क्या घालून थपडा हाणून हाताच्या तळव्याची नुसती आग आग झाली होती. मस्तकच फिरून गेलं होतं. डोळे फाडून ते बघत राहिले होते. जवळ एक पुस्तक नाही, हातात पाटी नाही, अभ्यासाचं नुसतं निमित्त होतं. पोरं कुठंतरी हुंदडायला गेली होती. अरे जा, तुम्हाला कोणी खेळायला नको म्हणतं, पण काही काळ वेळ. मुलाच्या जातीनं दिवसाबरोबर घरात येऊन बसू नये. केव्हा दिवस मावळला आहे, केवढा अंधार पडला आहे, जरा तरी काही कसला विचार. अशाने ह्यांचं चांगलं वळण लागायचं कसं यांना. पोरांचं धरलेलं बखोटं तसंच हातात धरून आबा उभे होते. राग अजून कमी झाला नव्हता. लक्ष्मीबाई मुलांच्या अंगावरचा सदरा वर करून त्यांच्या उघड्या पाठीकडे बघत राहिल्या. माधवची पाठ सगळी लाल भडक होऊन गेली होती. त्याला पोटाशी धरत त्यांनी पंतांना विचारलं, आता राग आवरताना का जीव घेऊन टाकणार आहात मुलांचा. लक्ष्मीबाईंचे डोळे पाण्यानं भरले होते. काठोकाठ भरलेली ती तळी बघून आबांनाही एकाएकी भरून आल्यासारखं झालं. सावकाश पावलं टाकीत ते जोता चढून वर आले. मुलांना मारायला कुठलं अवसान अंगात आलं हे कुणास ठाऊक. एकाएकी अंगातलं सारं बळच खचून गेलं. कसलाच त्राण अंगात नव्हता. जीव आता थकला होता. काही अर्थ नव्हता. धड पायावर उभं राहता येत नव्हतं. पाठीला कणा असून नीट बसता येत नव्हतं. काय हे, सगळीच गात्र दगा देत चालली होती. आताशी मनावर ताबासुद्धा ठेवता येत नव्हता. इच्छा असून ठेवता येत नव्हता. इतकं का मारलं, कशासाठी, असा कोणता घोर अपराध त्याने केला होता. कोणाची चोरी केली होती, शब्द मोडला होता. छे. टक्क्याला पाठ लावून माधवकडे पाहत आबा बसून राहिले. अजूनही लक्ष्मीबाई त्याला पोटाशीत घेऊन तिथेच बसून होत्या. लांबून बघत आबाने विचारलं, त्याला घेऊन तिथेच बसणार आहात का. पडून गेलेल्या आभाळात पुन्हा ढग गोळा होऊ लागले. गदगदू लागलं. चारी अंगानी असं भरून आलं आणि नजर रोखून ते बघत राहिले. लक्ष्मीबाई उठल्या. माधवला घेऊन त्या आत गेल्या. आठवणीनं दार पुढं लोटायचं त्यांना सुचलंच नव्हतं. त्या उघड्या दाराकडे बघत आबा पुन्हा ओरडले, डोळे फुटले काय तुमचे. गडबडलेल्या लक्ष्मीबाई जागच्या जागी थबकल्या आणि कसला अपराध झाला आहे हे न कळून भेदरल्यासारख्या पाहत राहिल्या. करड्या आवाजात हुकूम सोडावा तसे आबा म्हणाले, नुसत्या अशा बघत बसू नका, दार लोटून कडी घाला. लक्ष्मीबाईंनी मागे फिरून दार लोटलं, कडी घातली. आता ती मायलेकरं आत वळली. दार पुढं करायला सांगायचं तर इतकं ओरडायचं काय कारण होतं. आज असं का तोंड सोडलं कळत नव्हतं. काही विचारायची सोय नव्हती. सगळेच गप्प झाले आणि सारं घर भयाण दिसू लागलं. मित्र हो, एखाद्या प्रसंगानं जे घडतं आणि माणसाच्या संतापाचा कसा कडिलोट होतो हे अत्यंत नेमकं उदाहरण अतिशय सुरेख पद्धतीनं शंकर पाटलांनी शब्दबद्ध केलेलं आहे. मराठी साहित्याचं ते एक मोठं दालन मग ग्रामीण साहित्याचं त्यांनी समाजासाठी खुलं केलं. त्याचंच आपण वाचन करतो आहोत. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. जय हिंद, जय भारत.